व्यक्ती निष्काम तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये एक उच्च कामना त्याच्या हृदयात किंवा त्याच्या मनात स्थापित होईल। जोपर्यंत आपण एका निकृष्ट कामनेला एका उत्कृष्ट कामनेने रिप्लेस करत नाही तोपर्यंत आपलं मन जे आहे ते शुद्ध होणार नाही। बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की सगळंच जर का भगवान नियंत्रित करतायत, सगळंच जर का पूर्वनिर्धारित आहे, तर मग आपला ह्या जगतामध्ये रोल काय आहे? का आपण फक्त एका कठपुतलीसारखं यायचं आणि जसं आपल्यासाठी जे जे लिहून ठेवलंय ते भोगायचं, जे आपण करणार आहोत असं लिहून ठेवलंय ते करायचं आणि अंततोगत्वा या जगातून निघून जायचं? नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे भागवतवाणीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की हृदयाची अशुद्धता काय आहे आणि ती दूर मिटवण्यासाठी काय मार्ग आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम स्कंदाच्या प्रथम अध्यायाच्या 16व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत आणि ह्याच्यात सूत गोस्वामींना प्रार्थना करताना शौनकादी मुनिगण एक खूप सुंदर तत्व समोर ठेवत आहेत आणि त्याच्यात ते विचारतात की असा कोण व्यक्ती आहे की ज्याला स्वतःला शुद्ध करण्याची इच्छा आहे पण तो भगवत लीलांचं, भगवत गुणांचं, भगवंताच्या ह्या जगतातील अवतारांचं वर्णन ऐकणार नाही, समजून घेणार नाही किंवा त्याचं कीर्तन करणार नाही। तर ह्या सुंदर श्लोकाचा प्रारंभ करूयात आणि तो प्रारंभ करण्यासाठी या व्हिडिओला प्रारंभ करण्यासाठी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की जर का आपण या चॅनलवर प्रथम आला असाल तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा आणि व्हिडिओज भरपूर लाईक आणि शेअर करा जेणेकरून भागवतवाणी हा मराठी भाषेतील चॅनल भागवताचं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत एका वेगळ्या शैलीने पोचवू शकेल। तर ह्या व्हिडिओला प्रारंभ करूयात। या श्लोकाचं उच्चारण याप्रमाणे होतं, को वा भगवतस्तस्य पुण्यश्लोकेड्यकर्मणः शुद्धिकामो न शृणयाद यशः कलिमलापहम्। तर इथं म्हटलं गेलं आहे की पुण्यश्लोकेड्य कर्मणः भगवतः, ज्या भगवंतांची पूजा, ज्या भगवंतांची आराधना, ज्या भगवंताची अर्चना हे पुण्यश्लोक म्हणजे उत्तम उत्तम श्लोक गाऊन त्यांचं गुणगान करून ज्यांची पूजा केली जाते, ज्यांचं स्तवन केलं जातं, ज्यांची अर्चना केली जाते, असे जे भगवान आहेत। कोण आहेत ते भगवान? परत तेच भागवत सुरू होताना पहिल्या श्लोकाच्या अगोदरच कोणाविषयी चर्चा चालली आहे ते स्पष्ट केलं गेलं आहे आणि ते आहेत भगवान वासुदेव। ओम नमो भगवते वासुदेवाय। त्यामुळे भगवान कोण आहेत? तर वासुदेव। आणि असे हे भगवान जे आहेत त्यांचं एक इथं विशेषण सांगितलं गेलेलं आहे आणि तो विशेष गुण काय आहे की त्यांची स्तुती जी आहे ती पुण्यश्लोक किंवा उच्च उच्च श्लोकांनी उच्च उच्च गुणगान गाऊन त्यांच्या गुणांचं गान करून त्यांचं कीर्तन करून त्यांची सेवा केली जाते, त्यांची पूजा केली जाते। तर गुणगान करणं ही सुद्धा भगवंताची एक पूजा आहे। पुण्यश्लोक इड्य, इड्य म्हणजे त्यांची पूजा करणे, श्लोकिड्य श्लोकांनीच ज्यांची पूजा केली जाते, गुणगान गाऊनच ज्यांची पूजा केली जाते, स्तोत्र स्तवन म्हणूनच ज्यांची पूजा केली जाते, असे जे भगवान आहेत म्हणजे भगवान वासुदेव। को वा असा कोण असेल की जो भगवान ज्यांची पूजा पुण्यश्लोक गाऊन किंवा चांगले चांगले उच्च उच्च श्लोक गाऊन त्यांचं गुणगान करून ज्यांची पूजा केली जाते त्या भगवंतांचं न शृणयाद यशः, त्यांचं यश ऐकणार नाही असा व्यक्ती ज्याला शुद्धिकाम, जो शुद्धिकाम आहे, शुद्धिकामचा अर्थ काय आहे? ज्याला स्वतःची शुद्धी करून घ्यायची इच्छा आहे, ज्याला स्वतःचं हृदय शुद्ध करण्याची इच्छा आहे, ज्याला या भौतिक इंद्रिय सुख वासनेतनं मुक्त होण्याची इच्छा आहे। बघा, जर का आपल्या मनात ती सुखवासनाच नसेल तर मग आपण हे सुख प्राप्त करण्यासाठी नाना प्रकारची कर्म करणार नाही आणि ही कर्म जर का आपल्या हातनं घडली नाहीत तर मग आपल्याला त्याचं फलस्वरूप दुःख भोगायची सुद्धा गरज पडणार नाही। या जीवनातील दुःखांचा अंत करायचा असेल तर आपल्या मनातील जी इंद्रिय सुख प्राप्तीची वासना आहे याच्यापासून आपलं मन, आपलं हृदय हे शुद्ध व्हायला पाहिजे। व्यक्ती निष्काम तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये एक उच्च कामना त्याच्या हृदयात किंवा त्याच्या मनात स्थापित होईल। जोपर्यंत आपण एका
निकृष्ट कामनेला एका उत्कृष्ट कामनेनी रिप्लेस करत नाही तोपर्यंत आपलं मन जे आहे ते शुद्ध होणार नाही. मन बिना कामनेचं राहू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. असं कधीच, अशी स्थिती कधीच येणार नाही की जेव्हा आपल्यात कुठलीच कामना नाही आहे. आपल्यात कामना हे असणारच. आपण जीव आहोत, आपण भगवंतांचे अंश आहोत, त्यामुळे आपल्यात इच्छा कामना या असणारच. आणि जीवाचं एकच स्वातंत्र्य भगवंतांनी जो जीवाला दिलेला आहे ते आहे त्याची स्वतंत्र इच्छा. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की सगळंच जर का भगवान नियंत्रित करतायत, सगळंच जर का पूर्वनिर्धारित आहे, तर मग आपला ह्या जगतामध्ये रोल काय आहे? का आपण फक्त एका कठपुतलीसारखं यायचं आणि जसं आपल्यासाठी जे जे लिहून ठेवलं आहे ते भोगायचं, जे आपण करणार आहोत असं लिहून ठेवलं आहे ते करायचं आणि अंततोगत्वा ह्या जगातून निघून जायचं? जर का सगळंच कर्मनिर्धारित किंवा दैव निर्धारित किंवा भगवत निर्धारित आहे, तर मग आपला रोल काय आहे? जीव म्हणून आपलं काय स्वातंत्र्य आहे? तर जीव म्हणून आपलं जे स्वातंत्र्य आहे ना, ते आहे आपली स्वतंत्र इच्छा. बघा, दैव निर्धारित किंवा कर्म निर्धारित किंवा भगवत निर्धारित आपल्यासमोर परिस्थिती येते. जी काय परिस्थिती आपल्याला आयुष्यात आज तोंड द्यायला लागते ते आपल्या कर्मांच्या आधारावर, ते दैवाच्या आधारावर, ते नशिबाच्या आधारावर किंवा भगवत निर्धारित अशा परिस्थिती आपल्यासमोर येतात. त्या परिस्थितीमध्ये आपण काय निर्णय घेतोय ह्याचं जे स्वातंत्र्य आहे ना, ते स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. जसं रस्त्यावर चालता चालता जर का पैशांनी भरलेलं एक बटवा पडलेला दिसेल, तर त्या बटव्याकडे बघून वेगवेगळ्या प्रवृत्तीची लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर रिॲक्ट होणार आहेत, त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत. एक व्यक्ती जो सत्वगुणात आहे, जो ज्ञानी आहे, जो भक्त आहे, तो त्या बटव्यात बघेल हा कोणाचा आहे आणि त्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जो रजोगुणी व्यक्ती आहे, ज्याची मानसिकता ही रजोगुणी आहे, तो बटवा उचलेल, कोणी बघत नाही आहे ना इकडे तिकडे बघेल आणि स्वतःच्या खिशात घालेल. आणि तमोगुणी व्यक्ती आहे, तो बटवा घेईल आणि तमोगुणी कार्यांमध्ये त्यातील धनाचा उपयोग करेल. तर प्रत्येकजण त्याच्या प्रवृत्तीनुसार, आता बघा, प्रत्येकासाठी ती परिस्थिती त्यांच्यासमोर ही कर्मनिर्धारित किंवा दैव निर्धारित होती. ती परिस्थिती त्यांच्यासमोर आली, हे दैवाचं काम आहे, हे नशिबाचं काम आहे, आपल्या भूतपूर्व कर्मांचं काम आहे. पण ती परिस्थिती आल्यानंतर आपण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतोय किंवा प्रतिक्रिया देतोय ही आपली स्वतंत्र इच्छा आहे. आणि आज ह्या स्वतंत्र इच्छेवर आपण जे काही कर्म करणार आहोत ते आपलं भविष्य निर्धारित करणार आहे. त्या आधारावर आपलं भविष्य निर्धारित होणार आहे. म्हणून जीवाचं जे स्वातंत्र्य आहे ती इच्छा आहे. जीव हे फक्त इच्छाच करू शकतो, दुसरं काही नाही. त्यामुळे जो शुद्धी काम आहे, ज्याला स्वतःला शुद्ध करून घ्यायची इच्छा आहे, आपण स्वतःला शुद्ध करून घ्यायची इच्छा करू शकतो. कुठली का परिस्थिती आपल्या आयुष्यात असे ना, आपली स्वेच्छा जी आहे तेवढंच आपलं स्वातंत्र्य आहे, बाकी आपलं काही स्वातंत्र्य नाही आहे. त्या इच्छेला प्रतिसाद देऊन त्याला फळ द्यायचं का नाही हे सुद्धा भगवान ठरवतात. पण भगवान आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आज नाही तर उद्या, ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, 10 जन्मांनंतर का होईना आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे स्वेच्छा असणं आणि ती इच्छा स्वतःला शुद्ध करून घ्यायची असणं हे फार आवश्यक आहे. शुद्धी कामो हा शब्द या श्लोकातला फार आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती हा शुद्धी काम असला पाहिजे. त्याच्या मनात इच्छा असली पाहिजे की तो स्वतःला शुद्ध करून घेईल. त्याच्या मनातील काम, त्याच्या मनातील मोह, लोभ हे सगळं नष्ट व्हायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य या सगळ्यांनी आपलं हृदय शुद्ध व्हायला पाहिजे. आणि या सगळ्याचं बघा, लोभ आणि क्रोध, मोह या सगळ्याचं मूळ काय आहे तर काम आहे. भौतिक काम किंवा भौतिक इंद्रिय सुख वासना हे क्रोधाचंही मूळ आहे, लोभाचंही मूळ आहे, मोह, मद, मात्सर्य सगळ्याचं मूळ हे कामच आहे. ही कामना कशाची आहे? कामना फक्त इंद्रिय सुखाची असेल तर आपण आणखीन दुःखात आणि दुःखमय परिस्थितीत अडकत जाणार आहोत. ही कामना जर का स्वतःला शुद्ध करून घेण्याची असेल तर
मग आपल्यासमोर कैक मार्ग खुले होतात आणि आपल्याला अंततोगत्वा सुख किंवा आनंदाची प्राप्ती होऊ शकते. तर असा जो शुद्धिकामी व्यक्ती आहे किंवा ज्याला स्वतःला शुद्ध करून घ्यायची इच्छा आहे, त्या व्यक्तींमध्ये असा कोण असेल जो भगवंतांच्या यशाचं गान करणार नाही किंवा श्रवण करणार नाही. शुद्धी कामो न शृणयाद यशः, भगवंतांचं यश श्रवण करणार नाही. ज्याला स्वतःला शुद्ध करून घ्यायची इच्छा आहे, या भौतिक भवबंधनातून सुटायची इच्छा आहे, जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटायची इच्छा आहे, इथं असणाऱ्या सर्व दुःखातनं सुटायची इच्छा आहे, ही इच्छा त्याच्या मनात आहे, पण तो भगवंताचं श्रवण करणार नाही असा कोण आहे? याचा अर्थ काय आहे की ज्याला स्वतःला या जन्ममृत्यूच्या चक्रातनं सोडवण्याची इच्छा आहे, त्याला भगवंतांच्या यशाचं, भगवंतांच्या गुणाचं, त्यांच्या लीलांचं, नामाचं, रूपांचं गुणगान श्रवण करणं हे अनिवार्य आहे. का बरं? का भगवंतांच्या लीलांचं, कर्मांचं गुणगान ऐकणं आवश्यक आहे? कारण का ह्याच्यामुळे कलिमलापहम, कलियुगातील जे कल्मश आहेत ते सगळे नाहीसे होतात. कलियुगातील कैक कल्मश आहेत. कलियुगात मनुष्य खूप आळशी आहे. कलियुगात मनुष्य हा दुर्भागी आहे. कलियुगात मनुष्य हा मंदभागी आहे, हा आळशी आहे, त्याची मतिमंद आहे, तो आध्यात्मिक तत्व लवकर समजू शकत नाही, त्याची स्मृती कमी आहे, त्याची आयु कमी आहे, त्याची इंद्रियांची क्षमता कमी आहे, त्याची मानसिक आणि बौद्धिक आणि शारीरिक क्षमता ही सीमित आहे, त्याची आयु कमी आहे. आपण बघितलं प्रायण अल्पायुषा श्लोकात की कशा प्रकारे कलियुगातील व्यक्ती अतिशय दुर्भागी आहे, उपद्रवी आहे, त्याच्या आयुष्यात उपद्रव खूप आहेत. हे सगळे कलियुगाचे प्रभाव आहेत, त्याची लक्षणं आहेत. या कलियुगाच्या प्रभावांवर मात करण्यासाठी जर का कुठला एक रामबाण उपाय असेल तर तो आहे भगवत कथा. आणि इथं एक प्रश्न विचारून एक प्रकारचं तुलना करून शौनक मुनी विचारतात की असा कोण मूर्ख व्यक्ती असेल की त्याला स्वतःला शुद्ध पण करायचं आहे पण भगवंतांच्या यशांचं गुणगान ऐकायचं नाही आहे. याचा अर्थ ज्याला स्वतःला शुद्ध करायचं आहे त्याला भगवंतांच्या यशांचं गुणगान ऐकायलाच पाहिजे. हा एक सार्कॅस्टिक प्रश्न आहे. तर अशा प्रकारे हे समजणं आवश्यक आहे की जर का आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटायचं असेल तर भगवंतांच्या लीलांचं, नामाचं, रूपाचं, गुणांचं गान करणं हे अनिवार्य आहे. कारण का ह्याच्यामुळे कलियुगातील कल्मश जी आहेत ती दूर होतात. जर का आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि ह्याचा आपल्या मनावर प्रभाव पडत असेल तर कृपा करून या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा आणि तमाम मराठी जनतेपर्यंत हे व्हिडिओज पोचवण्यासाठी आमची मदत करा. कारण का हेच भगवंताचं यश, नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचं जे कीर्तन आहे, जे गुणगान आहे ते कलियुगातील मानवाला सुखी करणारे आहेत. अंततोगत्वा बाकी कुठलंही कर्म आपण का करेनात, बाकी कुठलंही साधन आपण का करेना, ते शेवटी आपल्याला दुःखच देणार आहे. आणि म्हणून तमाम जनतेला जर का तुम्हाला सुखी करायचं असेल तर हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि ते पोहोचवण्यामध्ये आमची मदत केल्याबद्दल, आमच्याशी जुळून राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनशः धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण.